शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. लोकसभा सत्र आज. महत्त्वाची कार्यवाही आणि वाद. राहुल गांधी पुस्तक व अमेरिका भारत ट्रेड डीलचा तुकडा. लोकसभेत आजची प्रमुख घटना. राहुल गांधी यांची तीव्र वादग्रस्त चर्चा. आज भारतीय लोकसभेत ठळक गदारोळ झाला जेव्हा नेता प्रतिपक्ष राहुल गांधींनी पूर्व आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केला आणि त्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या प्रकाशित किताबातून काही तथ्यांचे हवाले देऊन हल्ला केला, ज्यात 2020 मधील भारत-चीन सीमा संघर्ष, डोकलाम, गलवान आणि नेतृत्वाची भूमिका यांच्यावर टीका होती. परंतु हा पुस्तकांचा मसुदा आधीच प्रकाशित नाही, त्यामुळे सरकार आणि स्पीकर यांनी ते हवाले देऊ नये असे सांगितले आणि चर्चा रोखण्याचा निर्णय घेतला. विरोधकांना बोलण्यास जबरदस्त अडथळा आला. राहुल गांधींचा माईक वारंवार बंद केला गेला आणि सभागृहात हंगामे व शिस्तभंग झाले. या व्यतिरिक्त काही विरोधी सभासदांनी शिस्तभंग करून पेपर सभागृहात फेकले, ज्यामुळे 8 विरोधी खासदारांना सत्र पूर्णसाठी निलंबित करण्यात आले. सभा कार्यवाही वारंवार स्थगित करण्यात आली आणि शेवटी पुढील दिवशीसाठी आधीचे अधिवेशन बंद करण्यात आले. सरकार पक्षाचे सरकार विरोधात उत्तर. सरकारनं स्पष्ट केलं की संसदेत असंबंधित आणि अप्रकाशित माहितीचा अहवाल देता येत नाही आणि सभापतींच्या नियमांचं उल्लंघन करू नये. अमेरिका भारत ट्रेड डील. आज संसदेमध्ये चर्चा. आज लोकसभेत USA-इंडिया ट्रेड डील संदर्भातही चर्चा झाली आणि ती संसदेत वादग्रस्त ठरली होती. मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे. ट्रेड डीलचे प्रमुख मुद्दे. टॅरिफ व वस्तूंची यादी. अमेरिकेनं भारतावरून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ 50% ते 18% पर्यंत घालवण्याचे झालेले निर्णय आहेत. काही अमेरिकन वस्तूंवर 0 टॅरिफ, 0 कर लागू करू शकतो, विशेषतः आम, फळे, वाईन, स्पिरिट्स, काही प्रक्रिया केलेले कृषी पदार्थ यांच्यावर. मात्र सेन्सिटिव्ह कृषी वस्तू जसे दूध, तांदूळ, साखर, सोयाबीन, इतर मूलभूत अन्नधान्यांशिवाय इतर उत्पादनांवर तातडीनं बदल अपेक्षित नाही असे सांगितले. भारत निर्यात करणार असलेली कृषी वस्तू आणि आयात धोरण. भारतासारख्या देशानं काही कृषी वस्तूंच्या निर्यातीत संधी वाढवली आहेत. चहा, कॉफी, मसाले, काही फळे, भाज्या, काजू आणि कडधान्य, प्रक्रियेला केलेले वस्तू, कृषी वस्तू, फ्रूट, पल्प, ज्युसेस इत्यादी. आणि अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या काही कृषी वस्तू, बदाम, अक्रोड, पिस्ता, काही फळे आणि भाजीपाला, इतर प्रोसेस्ड कृषी उत्पादनं ज्यावर टॅरिफ कमी किंवा 0 होऊ शकतो. सरकार पक्षाची स्थिती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत सांगितले की कृषी व दूध क्षेत्राची सुरक्षा ही प्राथमिकता आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही असा दावा केला. या दोन्ही चर्चांचा शेतकऱ्यांवर परिणाम. गंभीर बाब. अमेरिका भारत ट्रेड डीलमुळे काही आयात कृषी वस्तूंवर 0 टॅरिफ लागू होण्याची शक्यता असल्याने स्वस्त आयातामुळे भारतीय शेतकऱ्यांना तडाखा लागू शकतो. 18% टॅरिफ लागू होणाऱ्या भारतीय निर्यात वस्तूंमुळे काही भारतीय वस्तू अमेरिकेत महागात प्रतिस्पर्धा करू शकतात. संरक्षणात्मक आयात धोरण कमी झाल्यास शेतकी उत्पादनांना स्पर्धात्मक तडा. काही कृषी वस्तूंवर स्पर्धात्मक दबाव वाढू शकतो. सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचा हक्क आणि अन्न सुरक्षा संरक्षित ठेवण्याचे वचन देण्यात आले आहेत.